नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। नवीन मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। ज्या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत दिग्पाल लांजेकर, म्हणजे श्री शिवराज अष्टक, त्याच्यानंतर शिवरायांचा छावा आणि त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा नवीन मराठी चित्रपट ते आपल्या भेटीस आणत आहेत आणि त्या चित्रपटाच्या ट्रेलरचा आपण रिव्ह्यू करणार आहोत। चला तर मग पटकन ट्रेलरच्या रिव्ह्यूला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिला या ट्रेलरमध्ये या चित्रपटामध्ये जे कलाकार दिसतात ते सर्वच मला तरी वाटतं की शिवराज अष्टकाच्या सिरीज मधलेच कलाकार आहेत। म्हणजे मृणाल कुलकर्णी असतील, अजय पुरकर असतील, स्मिता शेवाळे सुद्धा यापूर्वी शिवराज अष्टकामध्ये या चित्रपटांमध्ये दिसलेले आहेत, मनोज जोशी सुद्धा आहेत यावेळेस, आणि इतर कलाकार अभिजित श्वेतचंद्र आहेत, नुपूर दैठणकर आहेत आणि खूप कलाकार, म्हणजे कलाकारांची फौजच आहे या चित्रपटामध्ये। तर एकंदरीत मला सर्वांचाच अभिनय ट्रेलरमध्ये तरी ऍटलिस्ट खूप छान दिसतोय। तो काळातला तो अभिनय दिसतो आहे। त्याच्यानंतर आता येऊयात की ट्रेलर कट कसा झालेला आहे। म्हणजेच काय की एका मागोमाग एक जे सीन्स दाखवलेले आहेत ट्रेलरमध्ये, म्हणजे मुक्ताई यांच्या जीवनातले असतील, ज्ञानेश्वरांच्या जीवनातले असतील, ते सीन्स आहेत ते खूप छान रीतीने दाखवलेत आणि त्यामुळे जी एक्साइटमेंट आहे ती मला तरी वाटते की कुठेतरी वाढते हा चित्रपट पाहण्याची। त्यानंतर मला फक्त एक निगेटिव्ह बाजू वाटली की जो कलर पॅलेट वापरलाय, म्हणजे जी कलर शेडिंग वापरली आहे, त्यामुळे ना कुठेतरी असं वाटतं की फक्त आपण सिरियल बघतोय। म्हणजे मला असं वाटतं की कलर पॅलेटवर अजून खूप काम व्हायला हवं होतं। तर तो जो काळ आहे तो एक्झॅक्ट दिसला असता मला असं वाटतं कुठेतरी। तर तो जो काळ आहे तो खूप कमी दिसतोय आणि कारण ज्ञानेश्वर महाराजांचा तो काळ होता तो काळ तसा दिसायला हवा असं वाटतं कुठेतरी। तर तो काळ खूप कमी दिसतोय त्या कलर पॅलेटमुळे मला वाटतं कुठेतरी। त्यानंतर VFX छान आहेत, एकदम पण भारी नाही, पण ठीकठाक VFX आहेत। आणि जिथे जिथे म्हणजे पांडुरंगाचा तो जो पूर्ण जो म्हणजे ती एक प्रतिमा उभी राहते, तर तो वाला सीन असेल, किंवा जेव्हा चांगदेव महाराज असे पाय आपटतात आणि वाघावर बसून जातात तो वाला VFXचा सीन असेल, किंवा अजून 2-3 VFXचे सीन्स मला खूप आवडले। पण तरीही अजूनही VFX चांगले करू शकतात। अजून आपण चित्रपट पाहिला नाही, पण मला असं वाटतं की अजून VFX चांगले झाले असते तर अजून मजा आली असती। तर एकंदरीत ट्रेलर छान झालाय, पण कुठेतरी भीती अशी वाटतेय की परत पुन्हा तेच व्हायला नको की दिग्पाल लांजेकरांचे चित्रपट एखादी सिरियल सारखे वगैरे असतात वगैरे, ती वाली फक्त भीती आहे मनात। कारण तसे कलर पॅलेट्स आणि थोडा काळ कमी दिसतोय, तो जो काळ असायला हवा तो काळ कमी दिसतोय असं वाटतं कुठेतरी। पण कदाचित कथा असेल किंवा अभिनय असेल तो झाकून नेईल ते सगळं आणि आपल्याला सगळ्यांना हा चित्रपट आवडेल। हा होता माझा ट्रेलरचा रिव्ह्यू। तुम्हाला ट्रेलर कसा वाटला ते नक्की सांगा आणि पुन्हा एकदा दिग्पाल लांजेकर सरांना खूप खूप मनापासून शुभेच्छा, कारण तुम्हीच असे चित्रपट आणतात, मग ते शिवराज अष्टक असेल किंवा असे संतांचे चित्रपट असेल ते आणतात, त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा खूप 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 मनापासून माझ्या युट्यूब चॅनलकडनं शुभेच्छा। इथेच थांबूया। लास्ट बट नॉट लिस्ट, विसरलात नाही ना, स्वतःची काळजी घ्या।